आता आपण बघत रात्री 10च्या महत्त्वाच्या 25 बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊतांना रुग्णालयात दाखल करावं लागेल। त्यांचं डोकं तपासावं लागेल। गिरीश महाजनांचा हल्ला बोल। पुणे पालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवारांचं पत्र व्हायरल। मंत्री महोदयांकडून नियमबाह्य काम करण्यासाठी माझ्यावर दबाव। पत्रात एका मंत्र्यावर आरोप। भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारायला सुरुवात केली। भगवान पवारांच्या निलंबनावरून रोहित पवारांची टीका। भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा। शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप। भगवान पवार यांच्या निलंबनावरून वरट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल। आरोग्यमंत्री तानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी। शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांची मागणी। डॉक्टर भगवान पवार यांच्यावर दबावातून निलंबनाची कारवाई झाल्याचंही काकडेंचं विधान। कोणालाही अपघात करण्याचं लायसन्स दिलं नाही, कायद्यासमोर सगळे समान, दोषींवर कठोर कारवाई होणार। पुणे अपघात प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। चांगले लोकप्रतिनिधी बनून आपलं पुणे आणि आपली युवा पिढी वाचवूया। राजकीय स्टंटमुळे कामाची दिशा भरकटते। रुपाली पाटलांचा रवींद्र धंगेकरांवर निशाणा। पुण्यात पब आणि बारवर कारवाई सुरूच। कल्याणी नगरमधील बॅलर पब राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सील। रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पब आणि बारवर कारवाई। पुणे पोलिसांचं राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र। कोझी पब आणि ब्लॅक हॉटेलच्या जागेवर जाऊन पंचनामा करण्यासाठी पोलिसांचं पत्र। तपासाच्या वेळी उत्पादन शुल्क दोन्ही पब पोलिसांसाठी खुले करणार। सुरत मार्गे तोंड लपून गुवाहाटीला जाण्यापेक्षा कुटुंबासाठी वेळ देणं केव्हाही चांगलं। ज्यांना कुटुंबाची जबाबदारी कळली नाही त्यांना राज्याची जबाबदारी काय समजणार। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर। सांगली जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक। संचालक मंडळ बरखास्त करण्याची पडळकरांची मागणी। बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या इतर घोटाळ्यानंतर शाखाधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून घोटाळ्याची मालिका। शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मालेगावमधील शिक्षकांच्या बैठकीचं सत्र। मालेगावातून पदवीधर निवडणुकीसाठी आरडी निकमांच्या नावाची चर्चा। जुन्या पेन्शनसाठी निकम यांनी राज्यभर सायकल रॅली आंदोलन केलं होतं।